काय क्वेश्चन दिला आहे आपल्याला? क्वेश्चन दिलेला द रेशो ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक्स अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स. काय विचारलंय? इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग बिटवीन टू इलेक्ट्रॉन्स ॲट कोणामध्ये? इलेक्ट्रॉन अँड प्रोटॉनमध्ये. ठीक आहे. सेपरेटेड बाय डिस्टन्स 5 × 10⁻11 मीटर विल बी चार्ज ऑफ ऑन इलेक्ट्रॉन. व चार्ज दिलेला आपल्याला काय विचारले? आपल्याला इलेक्ट्रोस रेशो विचारला आहे. कोणाचा? इलेक्ट्रोस. आपल्याला फाइंड काय करायचं? इलेक्ट्रोस्टॅटिक्स फाइंड करायचं आपल्याला. इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स यांचा रेशो फाइंड करायचा. ठीक आहे. यांचा काय फाइंड करायचा आहे? रेशो फाइंड करायचा बाळांनो. तर आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा काढायचा आहे हे माहिती. इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स कसा काढायचा आहे? पहिल्यांदा आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढू. चला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो येणार आहे तुमचा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय येणार आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय येणार आहे बेटा? Fg = G m1 m2 अपॉन डिस्टन्सचा स्क्वेअर असणार आहे. ठीक आहे. डिस्टन्सचा स्क्वेअर आहे. आता एक प्रोटॉन आहे, एक इलेक्ट्रॉन आहे. ठीक आहे. मास ऑफ, आधी इथं काय राहणार आहे तुम्हाला मग? ग्रॅव्हिटेशनल फोर्स G मास ऑफ इलेक्ट्रॉन मास ऑफ प्रोटॉन अपॉन डिस्टन्सचा स्क्वेअर राहणार आहे. ठीक आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स जी काय राहणार आहे? 6.67 × 10⁻6.67 × 10⁻11 इंटू मास ऑफ इलेक्ट्रॉन किती दिलेलं आहे आपल्याला? मास ऑफ इलेक्ट्रॉन दिलेलं आहे 9.1 इंटू 10⁻31 इंटू मास ऑफ प्रोटॉन दिलेलं आहे 1.6 इंटू 10⁻27 अपॉन डिस्टन्स काय दिलेलं आहे तुम्हाला? 5 इंटू 10⁻5चा होल ब्रॅकेटचा काय राहणार आहे? स्क्वेअर राहणार आहे. ठीक आहे. होल ब्रॅकेटचा स्क्वेअर राहणार आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही काय केलं, ह्याला जर सॉल्व केलं आपण, ह्याला सॉल्व केल्यानंतर काय येणार आहे की जर आपण इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स = 6.67 साईडला ठेवा इंटू 9.1 साईडला काढा इंटू तुमचं 1.6 साईडला काढा, डिवाइडला काय करा? 5चा स्क्वेअर 25 साईडला ठेवा. ठीक आहे. आता पॉवर बाजूला काढा. 10⁻11 10⁻11 इंटू 10⁻31 इंटू 10⁻27 पॉवर मायनस इथं ॲड करा. 10⁻5 इंटू 10⁻5 टोटल पॉवर किती येणार आहे? 10 येईल तुमची. टोटल पॉवर किती येणार आहे तुमची? टी पॉवर जी येणार आहे ती पॉवर किती येणार आहे तुमची? 10 येईल. ठीक आहे. 10⁻10 असेल तर तुम्ही काय करणार? तर याच्या तुमची मायनस होती प्लस होती ती काय करा? इथं तुमची पॉवर किती आहे? 11 + 11 + 31 + 27 10⁻69. इथं पॉवर किती आली तुमची? बाकीचं कॅल्क्युलेशन राहून देऊ आपण साईडला. बाकीचं कॅल्क्युलेशन पॉवरचं करू आधी. पॉवरचं 10⁻69 अपॉन काय येणार? 10⁻10 ठीक आहे. -10 जर असेल तर तुमची व्हॅल्यू किती येणार आहे? ॲप्रॉक्सिमेट पॉवर तुमची 10⁻, जी व्हॅल्यू राहणार आहे 10⁻ तुमची 69 आहे. 69 मधून काय करणार तुम्ही? 10⁻11 दिलेलं आहे इथं. -11 आहे. -11 इंटू 10⁻11 ती किती झाली? 10⁻22 म्हणजे 22 69 मधून 22 मायनस कॅन्सल झाले. किती येणार आहे तुम्हाला? 10⁻47. ठीक आहे. 10⁻47 -47 आहे. तर ह्या 10⁻47 आहे. तर याला ॲड करा ह्याच्यामध्ये काय करा? याला इथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स = काय आहे? 6.67 इंटू 9.1 इंटू 1.6. इथं व्हॅल्यू काय आहे ती व्हॅल्यू सॉल्व करा. इथं 6.6 व्हॅल्यू दिलेली आपल्याला 6.67 इंटू 9.1 इंटू 1.6 अपॉनला काय राहणार आहे तुमचं? 25 डिवाइड बाय 25 3.88. ॲप्रॉक्सिमेट आन्सर किती येत आहे? 3.88 इंटू 10⁻47 न्यूटन हा फोर्स कोणाला? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आला. आता काय फाइंड करायचं आपल्याला? की ग्रॅव्हिटेशन इथं तुमचा इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स फाइंड करायचा. इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स काय राहणार आहे? एफ फोर्स = जीच्या ऐवजी के येईल. K इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स = K Q2 अपॉन डिस्टन्सचा स्क्वेअर. के काय तुमचा? 9 इंटू 10⁻9 इंटू के काय? चार्ज काय? इलेक्ट्रॉनचा चार्ज ऑन इलेक्ट्रॉन चार्ज ऑन प्रोटॉन काय राहणार तुमचा? चार्ज दोन्हीवरती इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनचा चार्ज अप्रॉक्सिमेटली सेमच असतो. ठीक आहे. अप्रॉक्सिमेटली जर सेम असेल तर तुमचं चार्ज इथं काय येणार आहे? के E² अपॉन काय राहणार आहे? R².
के इंटू के स्क्वेअर काय राहणार आहे 1.6 इंटू 10 टू द पॉवर -90 अपॉन -90 अपॉन डिस्टन्सला काय राहणार आहे तिथं तुमचं 5 इंटू 20 5 इंटू 10 टू द पॉवर -11 याचा काय राहणार आहे स्क्वेअर राहणार आहे याचा स्क्वेअर आहे सॉल्व करा सॉल्व केल्यानंतर काय येईल तुम्हाला इथं 9 इंटू 10 टू द पॉवर इथं इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज इक्वल टू 9 इंटू 10 टू द पॉवर हे 9 राहायचं असंच आहे इथं काय येणार आहे 1.6 इंटू 1.6 इंटू 10 टू द पॉवर -90 इंटू 10 टू द पॉवर -90 10 टू द पॉवर -90 मधून 9 कॅन्सल करून टाका खाली बाकी काय राहिलेले तुमचे 25 इंटू 10 टू द पॉवर -22 ठीक आहे इज इक्वल टू 9 इंटू 1.6 इंटू 1.6 अपॉन डिस्टन्स काय राहिलं तुमचं 25 अपॉन 25 इंटू काय राहिलं तुमचं 10 टू द पॉवर -90 -10 टू इज इक्वल टू 10 टू द पॉवर -29 अपॉन काय 10 टू द पॉवर मायनस तुमचं 20 10 टू द पॉवर किती राहिलेलं तुमचं 10 टू द पॉवर -22 कॅन्सल करून टाका किती येणार आहे 9 इंटू इथं व्हॅल्यू कॅल्क्युलेशन केलं इथं पॉवर किती राहिली तुमची पॉवर जी बाकी राहिलेली कॅल्क्युलेशन काय येणार आहे तुमचं ती एक्झॅक्ट व्हॅल्यू 9.22 इंटू 10 टू द पॉवर 9.22 इंटू 10 टू द पॉवर काय येणार आहे 10 टू द पॉवर -8 न्यूटन हे तुमचा इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स आला आणि रेशो तुम्हाला काय विचारलेलं आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स टू ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा रेशो विचारलेला आहे ठीक आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स टू ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा रेशो विचारलेला आहे एपी बाय एफ जी असेल तर बाळांनो काय राहणार आहे तुम्हाला एपी बाय एफ जी असेल तर इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स किती मिळाला आहे तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक्स फोर्स मिळालेला आहे तुम्हाला 9.22 इंटू 10 टू द पॉवर -8 अपॉन तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती मिळालेला आहे 3.88 इंटू 10 टू द पॉवर -47 मधून 10 टू द पॉवर -8 कॅन्सल करा काय राहिलं तुमचं इथं अप्रॉक्सिमेट तुमची व्हॅल्यू जी येणार आहे 2.36 इंटू 2.36 डिवाइड बाय काय येणार आहे तुमचं पॉवर किती राहिली 10 टू द पॉवर -10 टू द पॉवर -38 10 टू द पॉवर -39 याला वरती घेऊन जा अप्रॉक्सिमेटली तुमची व्हॅल्यू किती येणार आहे 2.36 इंटू 10 टू द पॉवर 39 प्लस ही वरती पॉवर गेल्यानंतर 39 अप्रॉक्सिमेट आन्सर काय आहे तुमचं हे नाही आहे ऑप्शन ए 2.36 इंटू 10 टू द पॉवर 39 हे ऑप्शन तुमचं ठीक आहे हे झालं क्वेश्चन त्यानंतर काय आहे की तुमचा दिलेला आहे 3 इक्वल चार्जेस आहेत 3 इक्वल